काय तुम्हाला सुद्धा वाटतं की रात्रीच्या जेवणात झटपट होणारं काहीतरी पाहिजे? तर चला मग मी आज तुमच्यासाठी आमची खानदेशी स्पेशल अशी खानदेशी मसाला खिचडी घेऊन आली आहे. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. खानदेशी स्पेशल मसाला खिचडी बनविण्यासाठी येथे मी 4 वाटी तांदूळ घेतले आहे. येथे मी कोलम तांदळाचा वापर करत आहे. तुमच्याकडे जे कोणते तांदूळ असेल त्याचा तुम्ही वापर करू शकतात. आता इथे मी ज्या तांदळाच्या वाटीने तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने येथे मी 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे. आता आपण ही तुरीची डाळ व तांदूळ चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तुरीची डाळ व तांदूळ चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण हे डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता इथे मी खिचडी बनविण्यासाठी कुकरमध्ये 4 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. आपले तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, 1 छोटी वाटी शेंगदाणे. आता आपण या शेंगदाण्यांना 1 मिनिट चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. 1 मिनिट शेंगदाणे चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण या कुकरमध्ये 2 मोठ्या आकाराचे उभे चिरून घेतलेले कांदे टाकून घेऊ. कांदा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कांद्याला 2 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ. याआधीसुद्धा मी खानदेशी पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. 2 मिनिटं कांदा चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 मोठ्या आकाराचा कट करून घेतलेला बटाटा टाकून घेऊ. बटाटा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत व 2 मिनिटांपर्यंत या कांदा व बटाट्याला चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. 2 मिनिटं कांदा व बटाटा तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या 7 ते 8 लसूण पाकळ्या व अर्धा इंच आल्याचा तुकडा यांची पेस्ट टाकून घेणार आहोत. त्याचसोबत आता आपण यामध्ये मोठ्या आकाराचा बारीक कट करून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ. आता आपण हे सर्व 2 ते 3 मिनिटं चांगल्या प्रकारे तळून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे तळून झाले आहे. आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ. 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 टेबलस्पून घरगुती खानदेशी गरम मसाला व चवीपुरते मीठ टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत व 1 मिनिट हे मसाले चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. एक मिनिट मसाले चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले डाळ व तांदूळ टाकून घेणार आहोत. डाळ व तांदूळ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या डाळ व तांदूळांना 2 ते 3 मिनिटांपर्यंत या मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे तळून घेऊ. 2 ते 3 मिनिटं मसाल्यांसोबत आता आपले तांदूळ चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत. आता आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ. येथे मी ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने तांदळाच्या दुप्पट पाणी घेतले आहे. म्हणजे मी 4 वाटी तांदूळ घेतले होते म्हणून मी 8 वाटी पाणी टाकून घेतले आहे. आता आपण या खिचडीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या खिचडीतील पाण्याला छान अशी उकळी येऊन देणार आहोत. आता आपल्या खिचडीतील पाण्याला छान अशी उकळी फुटली आहे. आता आपण कुकरचे झाकण लावून कमी गॅसवर या कुकरची 1 शिट्टी करून घेणार आहोत. आता आपल्या कुकरची शिट्टी झाली आहे. आपण गॅस बंद करून घेऊ. आता आपलं कुकर चांगल्या प्रकारे थंड झाला आहे. आता आपण कुकरचे झाकण काढून घेऊ. तुम्ही पाहू शकतात आता आपली खिचडी छान प्रकारे शिजली गेली आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ.
तुम्ही पाहू शकतात आपली खिचडी छान अशी शिजली गेली आहे व मोकळी मोकळी झाली आहे. आता आपली गरमागरम खांद्याची खिचडी बनवून तयार आहे. लोणच्यासोबत ही खिचडी अप्रतिम लागते. तुम्हाला कशी वाटली खिचडीची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.